जय जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव। धन्यवाद। 2024 म्हणजे युपीए सरकार आपल्याला विसर पडलेला आहे। काँग्रेस सरकारमध्ये काय होता आपला देश आणि आजच्या घडीला काय आहे आपला देश हे लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे। कारण 2014 युपीएच्या मनमोहन सिंगाच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये हा देश कुठं नेऊन ठेवला होता, या देशामध्ये काय काय होतं। कारण आज 18 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना काँग्रेसचं सरकार माहित नाहीये, त्यांचं 2G 3G 3G हे सगळे स्कॅम माहित नाहीये, त्यांचे घोटाळे सगळे माहित नाहीये। या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही घोटाळा झाला तर सांगा, एकही घोटाळा तुम्हाला दिसणार नाहीये। त्यामुळे या सगळ्याचा विकास करत असताना आपण ज्याला म्हणतोय की सर्वांगीण विकास साधायचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो माननीय मोदीजींनी केला। माझ्या सगळ्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींना एक रिक्वेस्ट आहे, आपण बघतोय की क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत सगळ्यात अगोदर जे मिशन सुरुवात केले स्वच्छ भारत अभियान, आठवण करा 2014 मध्ये पहिल्या वेळी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत देशाचे पहिले प्रधानमंत्री स्वतः झाडू रस्त्यावरती घेऊन स्वतः उतरले आणि आज देश साफ करण्यासाठी घेतला। महात्मा गांधीजीच्या नंतर जर झाडू हातात कोणी घेतला असेल तर तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतला। कधीही कुणाला वाटलं नव्हतं की हा देश स्वच्छ करावा। त्याच्या या स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे हा देश स्वच्छ करायला सुरुवात केली। क्लीन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, फिट इंडिया असेल, कितीतरी योजना या युवकांच्यासाठी, महिलांच्यासाठी, मुद्रा लोन असेल, अशा कित्येक योजना या माननीय मोदीजींच्या कार्यकाळामध्ये सुरू झाल्या। त्याने एक योजना सांगावी ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या सामान्य माणसाला त्याचा फायदा झाला। कुठली योजना चालू आहे ती सांगा, नाहीतर आज सांगतो मी, माझ्या प्रत्येक बहिणीला त्याच्या घरामध्ये नळ द्यायचं काम जर कोणी केलं मोदीजीने केलं, तिच्या घरामध्ये टॉयलेट द्यायचं जर काम कोणी केलं तर मोदीजीने केलं, तिच्या घरामध्ये पॉवर इलेक्ट्रिसिटी द्यायचं जर काम कोणी केलं मोदीजीने केलं, तिच्या नावावरती घर करायचं काम जर कोणी केलं तर मोदीजीने केलं। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तिला घर द्यायचं काम मोदीजीने केलं। आणि यापुढेही जाऊन प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड, आणि पहिल्या वेळी 5 लाख रुपयाचा जन आरोग्य कार्ड, इन्शुरन्स कार्ड, प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला पे करायची गरज नाही, हे जन आरोग्य कार्ड आहे। आजपर्यंत गेल्या 70 वर्षामध्ये कुणीही विचारलं नव्हतं। आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये म्हणजे प्रधानमंत्री मोदींचं जन आरोग्य कार्ड घेऊन गेल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट द्यायचं काम मोदीजीच्या गॅरंटीमुळे होतंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।